गुड मॉर्निंग मित्रांनो, कोकणातल्या आणखी एका भन्नाट अशा ॲडव्हेंचर ब्लॉगमध्ये मी देऊन आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आता मी चुलीवर कुलीत भाजून जात्यावर कसं भरडलं जातं तर ह्या व्हिडिओतून आज आपण पाहणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला मंडळी, आता इकडे बघू शकता कुलीत भाजली जाते चुलीवर, आणि इकडे मम्मी कुलीच भाजते आणि सोबत इकडे बघा भाजून ठेवले तर ते या डब्यामध्ये कुलीत आहेत आणि हे दोघं जण इकडे कुलीत भाजायला आलेत. पाहू शकताय. खाऊन बघा कशी भांड करायचं. हात लाव झुणक्याला पिठलं म्हणतात. अजून काय करतात? दुसरं काय करतात? अलवड्याला करतात, अलवड्या पिठाच्या. हे बघा, हे पण कुणी खातात. त्याने खाऊ जरा मपचं. सूरज इकडे कुलीत खातोय. काय बघा खाली दिसतो बघा भेटलाय, आलू काय आणि ते लाकडं वगैरे लावून ठेवले पाहू शकताय. सकाळचं असं वातावरण झालंय बाहेर. मस्त ना खाऊन भाजून. इकडे बघा आता आता म्हण गाणं, म्हण आता गाणं. असं टाकतो आता युट्यूबला. थांब फुलदाची इकडे श्रीनंद आता आमचा हलत इकडे चढवतोय बघू शकता. इकडे गाणी म्हणतोय हलत. आता म्हण तू. आता कॅमेरा धरलाय तर आता लाजतोय. म्हणू कर पंचन मग आता मधून काय काय तू म्हणतो. बोल, तुला येतं ना? म्हणतो हल्दीचं गाणं म्हण आता लवकर चल. नाही आता काय म्हणू नसतं. चला इकडे बघू शकता मंडळी, खोलीत एवढे भाजून झालेत, आता जराशीत राहिलेत. दोन पायले त्यामध्ये किती आहेत? दोन पायले आहेत. 2 पायली कुलीत. मग दोन पायले झुणका व्हायला पाहिजे. हो, लावणी बिवणी सराय बिरायचं त्यात जिरं टाकायचं भाजून. झालं माझी. मग वर्ष पुरतं. मंडळी बाहेर बघू शकताय. खरं तर एक मिनिट, ओल्या पानाची नागिन डुलाली, बिबीची लेकर रडती. ओल्या पानाची नागिन डुलाली, ओल्या पानाची नागिन डुलाली. इकडे हल्दीची गाणी सुरू आहेत. म्हणा आरूला काय ओल्या चढवी. तर मंडळी आता इकडे बाहेर बघू शकताय. खरं तर सकाळी इतका पाऊस धरला होता ना, अक्षरशः विचारू नका. पण आता बघू शकताय कसं ऊन पडलेलं आहे ते. आणि इकडे आम्ही कुलीत बसतो आणि इकडे पोरं गाणे म्हणतायत. तर मंडळी इकडे बाजूला हल्दीची गाणी चाललीत आणि इकडे बघू शकता कुलीत इकडे भाजलेले आहेत. हे बघा, गरमागरम कुलीत. गरम गरम आहेत. आता इकडे कुलीत भाजून झालेत. आता मग आता कुलीत काय करायचे? भरडायचं दातलीवर, जात्यावर एकदम भरडायचे. त्यानंतर मग दला चक्कीवर पाहू शकताय. आणि त्यानंतर याचं पिठलं बनवलं जातं. झुणका. आमच्याकडे याला झुणका आणि भाकर जबरदस्त पाहू शकताय. आता लावणी बिवणीला पाहिजे ना झुणका. तर लावणीचं सीझन येईल. आता लावणीला सरायला झुणका खायला मजा असते. मजा गरम गरम भाकरी. आज आहे ना थोडं ढगाळ वातावरण झालंय असं म्हटलं तर काही हरकत नाही. पण पाहू शकता आज थोडं मळवत नाही ना. इकडे आम्ही साठं घातलेले आहेत. चला दाखवतो. हे बघा, हे बघा का कशा प्रकारे आहेत ती. खरं तर आज ऊन काही पडलेलं नाहीत अजून. इकडे ताटामध्ये आज खरं तर ही घातलेली आहेत वाटतं. चला मंडळी, इकडे जे काही भाजलेले कुलीत होते ते आता आपण या जात्यावर भरडतोय. पाहू शकताय इकडे डब्यामध्ये कुलीत आहेत भाजके, आणि इथे जात्यावर इकडे भरडतोय. पाहू शकताय कशा प्रकारे भरडलं जातं. हे बघा, हे बघा कशा प्रकारे वाढत आहे. ह्याच्यामध्ये कुलीत टाकायचे आणि इथून ते भरडून एकदम पडतात. हे बघा,
मंडळी ह्या कुलिताबरोबर आम्ही इकडे पावटा देखील इकडे भरडला गेलेला आहे. बघू शकता जो काही अख्खा दाणा असतो ना तो एकदम अशा कणा स्वरूपात असं त्याचे तुकडे होतात जात्यावर. हे बघा त्याला भरडणं असं म्हणतात. पाहू शकता इकडे आता पावटा देखील इकडे भरडलेला आहे आणि तिकडे आता कोलीत देखील आता भरडले. मंडळी जसं जसं देशाचा विकास होत चालला आहे ना तसं गावाकडच्या ज्या काही जुन्या गोष्टी आहेत ना त्या कुठेतरी लोप पावत चालल्यात असं म्हटलं तरी काही हरकत नाही. सो मंडळी जे काही आता आम्ही या ब्लॉग थ्रू गावाकडच्या ज्या काही जुन्या गोष्टी आहेत ना या व्हिडिओतून माझा हे दाखवण्याचा प्रयत्न होता. तर मंडळी आम्ही चुलीवर कुलीत भाजून जात्यावर कसे भरडले जात आहेत ना तर या व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत थोडक्यात मी दाखवण्याचा प्रयत्न करा. सो मंडळी तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर मंडळी तुर्त या व्हिडिओची रजा घेऊया. यावा कोकण आपलंच आहे. काळजी घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.